मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. काश्मीरमधल्या अस्वस्थ परिस्थितीचं वर्णन त्यांनी आपल्या कवितांमधून त्या काळी केलं. 1952 या वर्षी सान वेनी साज हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर आलेल्या नवरोज ए सबा या त्यांच्या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं. व्यक्तिमत्वाचं विघटन, अस्तित्वाचा मूळशोध आणि मानवी मनाची गुंतागुंत यासारख्या आशयसूत्राचा आढळ राही यांच्या कवितेत दिसून येतो. कविता लेखनाबरोबरच समीक्षा, अनुवाद अशा क्षेत्रातही त्यांनी काम केलं. 2007 या वर्षी राही यांना 40व्या ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. काश्मीरी भाषेला मिळालेले हे पहिलं ज्ञानपीठ होतं. परिच्छेद. साहित्याकडे पाहण्याची अत्यंत गंभीर अशी दृष्टी, जीवनाच्या सर्वस्पर्शी अनुभवांचा वेध घेण्याची संवेदनशीलता हे गुण असतानाही राही यांनी स्वतःला कायमच स्वतंत्र ठेवलं. कुठल्याही बंधनात ते अडकले नाहीत. त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीचा गौरव विविध सन्मानांनी झाला. तरीही या लौकिकाची सावली त्यांच्या लेखनावर पडलेली दिसत नाही. इतकं ते साधं आणि प्रांजळ आहे. परिच्छेद. जम्मू आणि काश्मीर या भागातल्या डोंगरी आणि काश्मीरी या दोन्ही भाषांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. काश्मीर भागात काश्मीरी तर जम्मू परिसरात डोंगरी बोलली जाते. राही ते काश्मीरी भाषेतले अत्यंत महत्त्वाचे कवी, समीक्षक तर पद्मा सचदेव या आधुनिक डोंगरी साहित्यातील महत्त्वाच्या कवयित्री आणि कादंबरीकार सुद्धा. परिच्छेद. जम्मू प्रदेशातलं पुरमंडल हे गाव. पद्मा सचदेव यांचा जन्म 1940चा. वडील संस्कृतचे जाणकार, लोककथा आणि लोकगीतांच्या वाचिक परंपरेनं बालपण समृद्ध केलं. डुग्गर प्रदेशातली लोकगीतं आणि त्यांची लय मनात भिनलेली. कोण लिहितं ही लोकगीतं, त्यावर कोणाचंही नाव नसतं. ही लोकगीतं रचणारी माणसं राहतात कुठं, असे अनेक प्रश्न बालमनाला पडत. त्यातूनच काही ओळी स्वतःलाही सुचायला लागल्या. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी एक कविता लिहिली. तिचं नाव राजा दिया मन दिया. डोंगरी कवितेत ती महत्त्वाची मानली जाते. प्रत्येकच कवी, लेखक आपल्याला मातृभाषेचं कौतुक करतोच. पद्मा सचदेव यांचीही एक कविता आहे. सूर्य उजाडला आहे की एखाद्या योगी साधनेतून बाहेर आला आहे. सांज झालीय की गल्लीतून एखादी डोळी निघाली आहे. कोकिळेचा आवाज आलाय की एखादं मूल हसलंय की गल्लीतून कोणी डोंगरी बोलणार चालत गेलंय. डोंगरी भाषेतील पहिली आधुनिक कवयित्री अशी त्यांची ओळख आहे. परिच्छेद. पद्मा सचदेव यांना गद्य लेखनाकडे वळायला लावलं ते धर्मवीर भारती यांनी. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच आपण गद्य लेखनाकडे वळल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. भटको नाही धनंजय हे त्यांचं एक छोटेखानी पुस्तक महाभारतातल्या अगणित
उपकथाकारांवर देशभरात कितीतरी कथात्मक साहित्यांची निर्मिती झाली. भटको नहीं धनंजय हे त्यापैकीच एक. महाभारत विशाल आहे, 7 समुद्र सामावतील एवढं. मी केवळ त्यातला एक थेंब घेऊन ही काही पानं ओली करण्याचा प्रयत्न केलाय. अर्जुनाने खूप दिवसापासून पिच्छा केला होता. हा त्यांच्याच शोधाचा प्रयत्न, असं त्यांनी पुस्तकाच्या आरंभी नमूद केलं.